नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी तुमचा शेतकरी मित्र ऋषिकेश शेंडकर. तर मी जो शॉर्ट व्हिडिओ गोट्या संदर्भातला टाकला होता तर त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे व आता शेतकऱ्यांसाठी किंवा दुग्ध व्यावसायिकांसाठी मी माझ्या गोट्याचा जो पूर्ण सेटअप आहे किंवा आराखडा आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. तर मंडळी, गोट्याच्या सुरुवातीलाच आपल्याला ही कुट्टी मशीन बघायला मिळते. तर काही जणांना वाटेल की कुट्टी मशीन बाहेर कसं काय, तर आपली हाय स्पीड कुट्टी मशीन आहे. इथून चारा टाकला की आपला डायरेक्ट चारा ह्या खोलीमध्ये स्टोअर होतो. तसंच आपल्याला इथं जनरेटरसुद्धा दिसतोय बघा, जेणेकरून लाईट वगैरे गेली तर जनरेटरवर आपण धाराविरा काढू शकतो. तर इथं आपलं खाद्य स्टोअर होतं व इथंच आपण एका कोपऱ्यामध्ये पशुखाद्यसुद्धा स्टोअर करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला शेजारी मिल्किंग मशीन दिसतंय. तर ही मिल्किंग डिलावल कंपनीचं मिल्किंग मशीन आहे, डबल बकेट मशीन आहे. तर आपण आता मिल्किंग प्रोसेसची जरा माहिती घेऊ. इकडं तुम्हाला मंडळ दिसतंय मशीनचा, इकडं वॅक्यूम पाईप आलेला आहे. 2 कनेक्शन आपण काढलेत कारण आपलं डबल बकेट मशीन आहे. आणि ह्या ठिकाणी आपण ही संपूर्ण जागा व मिल्किंगचं मशीन. तर इथं आपण गुरांच्या दारा वगैरे काढतो आणि एका टायमिंगला आपण 4 गुरांच्या दारा इथं काढू शकतो. तसेच गाईला सिमेंट भरायचे किंवा काय आजार वगैरे झाला असेल तर तिला उपचार करायचा आहे तर तेही इथं आपण करू शकतो. आता आपण पुढं जाऊयात. तर मंडळी, तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे 2 पार्टिशन आपल्या गोट्यात आहेत. तर ह्या बाजूला आपल्या सगळ्या दुधाच्या गायी आहेत आणि ह्या बाजूला नुकत्याच वेलेल्या किंवा 8वा-9वा महिना ज्यांना लागलेला आहे त्या गायी आहेत. तसेच ह्या बाजूला आपण तुम्ही बघू शकता मध्ये अँगलचं जरा पार्टिशन केलंय आणि ह्या बाजूला आपली पहिलारू कालवड आहेत ती आपण ह्या ठिकाणी ठेवलेली आहेत. तर संपूर्ण गोठा तुम्हाला दिसत आहे. तर मंडळी, कोगा का करावा ही आज तुम्हाला मी सांगतो. तर आपण पावसाळ्यात ह्याच्यात गुरं आपली नाही का चिकचिक होती सगळीकडं, त्याच्यामुळं गुरांना व्यवस्थित बसायला गावत नाही, काय नाही. आणि पावसाळ्यात जेव्हा आपण शेण बाहेर काढतो गोठ्यातील का ट्रॅक्टरच्या साह्याने किंवा फरांडीने शेण बाहेर काढतो, त्यावेळेस काय होतं, जिथं आपण आता शेडखाली मुरुम टाकलाय तर ते मुरुम काय होतो, ते निघून जातो सगळा फरांडीनं. आणि फरांडीनं मुरुम निघून गेल्यामुळे तिथं खड्डे तयार होतात. मग दरवर्षीच आपण ती पावसाळ्यात खड्डे भरा, ही करा, चेपा. त्याच्यामुळं एकदाच आपण कोबा करून टाकायचा. आता मसा आम्हाला पण बोलायची की कोबा नका करू, गुरं फसाटतात किंवा घसारतात, पडतात किंवा अजून काय काय ऐकायला मिळायचं. पण आता कोबा केल्यापासून तसं तर आमच्या निदर्शनास काहीच आलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, कोबा केल्यामुळं आता ही गुरं आता जवळपास 5 वाजायचा टायमिंग झालेला आहे. आता ही गुरं बसून दिवसभर बसून रवण चांगलं करून उठलेली आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला दिसतात. आता ह्या बाजूला या तुम्ही, ह्या बाजूला तुम्हाला अजून पण बघा गुरं घातलेली दिसतात. आणि आपण कंटिन्यू जी वलावा पावसाचा राहतोय ती आपण शेण बघा एका बाजूला कंटिन्यू आपण ओढत असतो, जेणेकरून गुरांना चांगलं फिरता यावं, बसता यावं ह्याच्यासाठी. तर दुसरी गोष्ट अशी की पंख्याची वगैरे सोयसुद्धा आपण गुरांना व्हेंटिलेशन चांगलं राहावं म्हणून केलेली आहे. तसेच मंडळी, आपण 3 पार्टिशनमध्ये, तिन्ही पार्टिशनमध्ये आपण पिण्याची पाण्याची सोय व्यवस्थितरित्या केलेली आहे, जेणेकरून गुरं पाहिजे त्या वेळेस पाणी पिऊ शकतात. आता बघा, इथं गोट्यात सगळं कोरडं आहे. आपण दर आठवड्याला इथं शेण ओढतो. एका बाजूला चिकचिक असल्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात आठवड्याला आपण शेण ओढतो. आणि तसेच पाणी अजिबात गोट्यात साठू नये म्हणून आपण आहे ना इथं ही केलेलं आहे. बघा, इथं पाईप बसवलेला आहे. त्या पाईपच्या साह्यानं आपण पाणी तिथनं गोट्यातलं बाहेर काढत असतो. तर मंडळी, हा आहे माझ्या एकूण गोट्याचा आराखडा. तुम्हाला परत एकदा गोठा दाखवतो. हा आहे संपूर्ण गोट्याचा आराखडा. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.